नमस्कार मित्रांनो, सोहम या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते। मित्रांनो, हा जो दिवस आहे तो मंगळवारचा दिवस आहे आणि बघा माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे यांनी आज ऑफिसला सुट्टी घेतलेली होती आणि बघा बऱ्याच दिवसापासून मुलांना डोसा जो आहे तो खायचा होता आणि बघा अगदी झटपट होतो, काही वेळ लागत नाही। स्वयंपाक बनवण्यापेक्षा हे बनवायला अगदी सोपं असतं। तर तांदूळ वगैरे मी भिजवून ठेवलेले होते, किती लागतात वगैरे त्याचं माप घेऊन। या ठिकाणी बघा साधारणतः 2 मोठे ग्लास जे आहेत ते तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। तर पीठ जे आहे ते अगदी बारीक असं पातळ दळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा डोसे करायला अगदी सोपं असतं। दुसऱ्या दिवशी याचे झटपट असे डोसे बनतात। जर तुम्हाला भाजी किंवा सांबार येत नसेल तर तुम्ही चटणी बरोबर देखील हे डोसे खाऊ शकता। मुलांना फार आवडतात आणि अगदी झटपट होतात, त्यामुळे आज हे मला मदत करू लागत आहेत। उडदाची डाळ आणि तांदूळ जे आहेत ते मिक्सरवरती अगदी बारीक असे फिरवून घेतलेले आहेत। तर तुम्ही यामध्ये 1 चमचा मेथी दाणे देखील टाकू शकता। यामुळे काय होतं, डोसा जो आहे तो अगदी कुरकुरीत असा बनतो। परंतु आज किचन जे आहे ते यांच्या स्वाधीन केलेलं आहे, त्यामुळे त्यांना ज्या पद्धतीने येतं त्या पद्धतीने ते करत आहेत। तर या ठिकाणी नारळाची चटणी जी आहे ती देखील बनवत आहेत। तर बघा शेंगदाण्याच्या चटणीपेक्षा ही जी नारळाची चटणी आहे ती चवीला मस्त अशी लागते। तर नारळ वगैरे फोडून घेतलेला आहे। आता याची बारीक अशी छानपैकी मस्त चटणी जी आहे ती बनवून घेत आहेत। साधारणतः या ठिकाणी 5 ते 6 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत। मुलांना तिखट जे आहे ना ते थोडंसं कमी लागतं, त्यामुळे या ज्या मिरच्या आहेत त्या थोड्याशा कमीच घेतलेल्या आहेत आणि या ज्या मिरच्या आहेत त्या तिखट जास्त नसतात, त्यामुळे 5 ते 6च मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि बघा मस्त अशी ही जी नारळाची चटणी आहे ती तयार झालेली आहे। तर आता याला फोडणी वगैरे करून घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी सांबार जे आहे ना ते बनवत आहेत। मस्त अशा सर्व प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या चिरून घेत आहेत। तर या ठिकाणी भोपळा जो आहे तो देखील चिरून घेत आहेत आणि या ठिकाणी काय झालेलं होतं, सांबार तर ते करत होते, मात्र तुरीची डाळ जी आहे ती त्यांनी लावलेली नव्हती। तर या ठिकाणी भाज्यांनाच मस्त अशी फोडणी केलेली होती। अगदी सार जे आहे ना ते छान असं तयार झालेलं होतं, खूप मस्त असं लागत होतं। तर या ठिकाणी तेल जे आहे ते देखील संपलेलं होतं, तर तेल वगैरे काढून घेत आहे। सर्व प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत। फ्रीजमध्ये टोमॅटो, कांदा जो आहे तो मी बाहेरच ठेवते। तर जेवढ्या काही त्यांना भाज्या दिसत होत्या ना तेवढ्या सर्व भाज्या त्यांनी चिरलेल्या आहेत। तर याच्यामध्ये तुम्ही शेवग्याची शेंग देखील टाकू शकता। शेवग्याची शेंग टाकल्यामुळे सांबार जे आहे ते अगदी मस्त असं लागतं। परंतु असं देखील जे त्यांनी सार बनवलेले होते ते असं उत्तम मस्त आणि छान लागत होतं। सगळं बनवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये तुरीची डाळ जी आहे ना ती त्यांनी टाकलेली नव्हती। परंतु काही नाही बघा, चालतं, कधी कधी असं होतं। खूप मस्त असं सार जे आहे ना ते तयार झालेलं होतं। त्यानंतर मी त्यांना सांगितलं याला सार असं म्हणतात, खूप मस्त होतं। तेल कढईमध्ये चांगलं गरम झाल्यानंतर चेक करायचं आहे की गरम झालेला आहे की नाही आणि त्यानंतर जिरे आणि मोहरी जी आहे ती टाकायची आहे। बघा जिरे आणि मोहरी ज्यावेळेस छान अशी तडतडली जाते ना त्यावेळेस फोडणी जी आहे ती अगदी मस्त अशी लागते। तर या ठिकाणी कोथिंबीर जी आहे ती देखील मी निवडून फ्रीजमध्ये ठेवलेली होती। तर या ठिकाणी बघा जिरे आणि मोहरी जी आहे ते 1-1 चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर कांदा वगैरे टाकून छान असा परतवून घ्यायचा आहे। रोजच्या वापरातील जे काही मसाले आहेत ना ते याच्यामध्ये टाकायचे आहेत। मग याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेले आहे आणि या ठिकाणी बघा सांबार मसाला जो आहे तो संपलेला होता। तर काळा मसाला जो आहे त्याचा डब्बा मी ओट्यावरतीच ठेवलेला होता, तर तेच त्यांनी याच्यामध्ये टाकलेला आहे। 2 चमचे काळा मसाला टाकलेला आहे।
तर सांबार मसाला जो आहे तो देखील बहुतेक यांनी आणलेला होता, मी काही पाहिलेलं नव्हतं. तर ते देखील यांनी टाकलेला आहे. 2 ते 3 चमचे सांबार मसाला जो आहे तो टाकलेला आहे. आणि त्यानंतर कांदा जो आहे तो टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत त्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत. तर हा जो भोपळा आहे तो देखील टाकलेला आहे, आरोग्यासाठी अगदी पौष्टिक असतो. आणि बघा मुलं खात नाहीत, तर सांबार वगैरे बनवल्यानंतर खातात, त्यामुळे आज भोपळा जो आहे तो देखील याच्यामध्ये टाकलेला आहे. तर प्लेट जी आहे ती झाकायची आहे आणि सर्व ज्या भाज्या आपण ठेवलेल्या आहेत ना त्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर प्लेट झाकल्यामुळे वाफेवरती सर्व प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या अगदी मस्त अशा शिजल्या जातात. स्वयंपाकघरातील जे काही बारीक सारीक नियम आहेत ते यांना बरोबर माहीत आहेत. कारण काय आहे, लग्नाच्या आधी ना मुलं वगैरे मिळून हे गेस्ट हाऊसवरती राहायचे, त्यामुळे स्वयंपाक वगैरे केला जायचा आणि त्यामुळे त्यांना त्या सर्व गोष्टी माहीत आहेत. आणि काय झालं, लग्नानंतर बऱ्याच वेळेस स्वयंपाक जो आहे तो अधनंमधनं करण्यात येतो. कारण बघा बऱ्याच वेळेस काय असतं की आपल्याला काहीतरी अडचण असते किंवा आपली तब्येत वगैरे ठीक नसते, त्यामुळे देखील स्वयंपाक जो आहे तो करावा लागतो. दोघं मिळून अगदी आपल्याला आपलं घर जे आहे ना ते चालवावं लागत असतं. तर या ठिकाणी बघू शकताय कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. तर मस्त अशी ही जी भाजी आहे ती तयार झालेली आहे. त्याच्यावरती पाणी वगैरे टाकून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 ग्लास पाणी जे आहे ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर उकळी जी आहे ती याला काढायची आहे. अगदी मस्त पातळ असं हे जे सार आहे ते तयार झालेलं आहे. खूप मस्त लागत होतं प्यायला वगैरे. हे जे सार आहे ते खूपच मस्त असं लागतं थंडीच्या दिवसात. बघा अशा पद्धतीने जर आपण सार केलं ना, भाज्या वगैरे पोटात तर जातात आणि घसा जो आहे तो देखील आपला मस्त असा शेकला जातो. तर या ठिकाणी इडली वगैरे जे आहेत ना ते लावत आहेत. तर डोसा जो आहे तो काही बनवलेला नव्हता, तर इडली जी आहे ती बनवलेली होती. कारण काय आहे, डोशाचा जो तवा आहे ना तो माझा खराब झालेला होता, त्यामुळे इडली जी आहे ना तीच बनवलेली आहे. तर बघा खूप गोड आणि खूप मस्त असा स्वयंपाक झालेला होता. कारण हा स्वयंपाक यांनी बनवलेला होता, त्यामुळे बघा आपल्या मनाला एक वेगळंच समाधान असतं. तर छान असा स्वयंपाक जो आहे तो आजचा यांनी माझ्यासाठी बनवलेला होता. आणि बघा मुलांसाठी तर सांगायची काही गोष्टच नाही, कारण मुलांना भूक लागते ना, त्यामुळे आई आजारी असले ना तर बनवावंच लागतं. एका वेळेस ना साधारणतः 16 इडल्या ज्या आहेत त्या बनतात आणि या ज्या इडल्या आहेत त्या अगदी छोट्या इडल्या आहेत. मुलांना या छोट्याच इडल्या आवडतात. तर मला मोठ्या इडल्याचं स्टँड घ्यायचं आहे, परंतु मुलांना छोट्या इडल्या आवडत असल्यामुळे हेच इडली पात्र जे आहे ना ते माझं बऱ्याच दिवस चालू आहे. तर या ठिकाणी बघू शकताय की गॅसवरती इडली पात्र वगैरे ठेवलेलं आहे आणि सारला देखील उकळी आलेली आहे. आता गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. उकळी जी आहे ती चांगली येऊ द्यायची आहे, कारण भाज्या ज्या आहेत त्या शिजायला थोडासा वेळ लागतो. कारण यामध्ये भोपळा जो आहे तो टाकलेला आहे, त्यामुळे भाज्या शिजायला थोडासा वेळ लागतो. भाज्या चांगल्या शिजल्यानंतरच गॅस जो आहे तो या ठिकाणी बंद करायचा आहे. आता चटणी जी आहे ती केलेली आहे ना त्याला फोडणी वगैरे करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये कढीपत्ता जो आहे तो टाकायचा आहे. कढीपत्त्यामुळे खूप मस्त अशी चव लागते, परंतु कढीपत्ता जो आहे तो काही नव्हता. तर या ठिकाणी लसूण जो आहे तो टाकत आहे. मी सहसा लसूण वगैरे काही फोडणी करताना चटणीवर टाकत नाही, परंतु यांनी टाकलेला होता. तर अशी देखील चटणी जी आहे ती मस्तच लागत होती. तर या ठिकाणी बघा जिरे, मोहरी आणि थोडंसं लसूण जे आहे ते ठेचून टाकलेलं आहे. तर ही जी चटणी आहे ती मुलांना मस्त लागते. आणि काय झालं होतं, फोडणीमध्ये यांनी लाल तिखट जे आहे ते टाकलेलं होतं, त्यामुळे काय झालं की चटणीचा कलर जो आहे तो लाल झालेला होता. हे बघा मित्रांनो, प्रत्येकाचं स्वयंपाक करण्याची पद्धत जी असते ती वेगळी असते आणि सहसा माणसांना माहीत नसतं किचनमध्ये आपण कशा पद्धतीनं स्वयंपाक जो आहे तो केला पाहिजे. परंतु काय असतं, आपल्या हातचं आपण खाऊन खाऊन रोज कंटाळलेला असतो आणि दुसऱ्यांच्या हातचं ज्यावेळेस आपण खातो ना त्यावेळेस बघा किती छान लागतं. आणि काय असतं, ज्यावेळेस आपल्या नवऱ्याने जर स्वयंपाक बनवलेला असेल तर त्याची काही गोष्टच वेगळी असते. तर खूप मस्त अशा इडल्या ज्या आहेत त्या झालेल्या होत्या. त्याचबरोबर चटणी आणि सार जे आहे ते देखील बनवलेलं होतं. मला सार बनवतील याची अपेक्षा नव्हती, परंतु त्यांनी सार जे आहे ते देखील बनवलेलं होतं. तर
तर मस्त असा हा आजचा ब्रेकफास्ट जो आहे तो यांनी बनवलेला होता, तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब जरूर करत जा। तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।